दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर श्री दत्तगुरूंचे अवतार म्हणजे कारुण्याचे महासागर. भक्ताच्या हाकेला ते कसे धावून येतात याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज. तर आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्रातील तो अध्याय जिथे स्वामींनी निसर्गाचे नियम बदलले आणि एका वांझ गाईला म्हणजे दूध न देणाऱ्या गाईचे दूध गाडून एका गरीब ब्राह्मणाचे नशीब पलटवले हे सांगणार आहे. तर ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक मोठा आध्यात्मिक संदेश लपलेला आहे. कथा आहे गाणगापूरची, जिथे एक अत्यंत गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. त्यांच्या घरात अन्नाचा एकही कण नव्हता. त्यांच्याकडे एक गाय होती, पण ती खूप वृद्ध झाली होती आणि जन्मापासूनच ती वांझ होती. तिने कधीच वासरू दिले नव्हते आणि कधीच दूध सुद्धा दिले नव्हते. तरीही तो ब्राह्मण तिला प्रेमाने सांभाळायचा, प्रेमाने चारा घालायचा, प्रेमाने खाऊ पिऊ घालायचा. गावकरी त्याची थट्ट करायचे, अरे जी गाय दूध देत नाही तिला कशाला पाळतोस. पण ब्राह्मणाचे उत्तर असायचे की ही माझी लक्ष्मी आहे. एक दिवस साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या दारी आले. ब्राह्मणाला आनंद झाला, पण मनात धाकधूक होती की स्वामींना काय खायला घालणार. स्वामींनी विचारले, आई काही भिक्षा मिळेल का. ब्राह्मणाची पत्नी रडत बाहेर आली आणि म्हणाली, महाराज आमचे नशीबच फुटके आहे, घरात काहीच नाही आणि ही गाय दूध देत नाही, नाहीतर तुम्हाला दुधाचा नैवेद्य तरी दिला असता. स्वामी हसले आणि म्हणाले, आई असं का म्हणतेस, ही गाय तर दुधाने भरलेली आहे. जा भांडे घेऊन ये आणि दूध काढ. ब्राह्मण अवाक झाला. तो म्हणाला, महाराज ही गाय वांझ आहे, तिने कधीच दूध दिले नाही. स्वामी पुन्हा म्हणाले, आमच्यावर विश्वास ठेव आणि भांडे लाव. ब्राह्मणाने अविश्वासानेच गायीच्या सडाला भांडे लावले. स्वामींनी त्या गायीच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला आणि काय आश्चर्य, त्या वांझ गाईच्या सडातून दुधाची पांढरी शुभ्र धार वाहू लागली. क्षणार्धात मोठे भांडे दुधाने काठोकाठ भरले. हे पाहून संपूर्ण गाव गोळा झाले. ज्यांनी थट्टा केली होती ते स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. हा केवळ चमत्कार नव्हता, स्वामींना हे सांगायचे होते की जर तुमची भक्ती खरी असेल, सच्ची असेल, तर तुमच्याकडे संयम असेल, तर साक्षात ईश्वर तुमचे दारिद्र्य दूर करण्यासाठी निसर्गाचे नियमही मोडू शकतो. त्या ब्राह्मणाने कधीच गायीचा त्याग केला नाही, म्हणून देवानेही त्याचा त्याग केला नाही. तुम्ही संकटात असाल तर श्री दत्तगुरूंचे स्मरण करा. गाणगापूरची ही पवित्र भूमी आजही अनेक चमत्कारांची साक्ष देते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पौराणिक कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.